तर बघा आज बनवणार आहे फ्लावरची भाजी बनवणार आहे, जरा वेगळी बनवणार आहे। तर इथे फ्लावर कापून धुवून घेतलेला आहे स्वच्छ 2 ते 3 पाण्यात। साहित्य बघूया काय लागतंय ते। तर इथे एक टोमॅटो घेतलेला आहे, इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतलेल्या आहे धुवून, 1-2 मोठे कांदे घेतलेले आहेत इथे। इथे मीठ, हिंग, हळद, फोडणीसाठी जिरं आणि मोहरी घेतलेली। तर आता आपण सुरुवात करूया। तेल तापलेलं आहे आपलं, मोहरी घालूया। लगेच जिरं घालायचं आहे, मोहरी तडतडलेली आहे। जिरं मोहरी चांगली तडतडलेली आहे, मिरच्या घालूया आणि कांदा घालायचा आहे लगेच। आता हे छान परतून घेऊया। तर बघा इथं आपला कांदा आणि भाजून झालेला आहे। आता हळद, मीठ आणि हिंग घालायचं आहे आणि हे छान परतून घेऊया। आता जो फ्लावर आहे तो टाकून घेऊया। आज हिरव्या मिरचीतला फ्लावर करते, त्याच्यामुळे जास्त काही साहित्य त्याला लागत नाही, खूप कमी साहित्यात आणि एकदम छान होतो टेस्टी। एकदा करून बघा असा। आता याला आपण छान मिक्स करून घेऊया, व्यवस्थित परतून घेऊया याला। तर इथे आपला फ्लावर सगळं मिक्स करून झालं आहे छान एकदम। तुम्हाला वाटण दाखवायचं विसरलेली, तर हे हिरवं वाटण आहे, हे आपण घालणार आहे फ्लावरमध्ये। जास्त नाही घालायचं आहे, हे बघा 1 चमचा एवढंच घालते। याला टाकूया आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आणि याला 5 ते 10 मिनिटाची वाफ काढून घ्यायची। पाणी वगैरे घालायचं नाही आहे, छान होतो वाफेवर। असा करून बघा एकदा। तर आता याला आपण 5 ते 10 मिनिटाची वाफ काढून घेऊया। तर आपण बघूया फ्लावरची भाजी झाली का आपली। तर बघा इथं फ्लावर आपला शिजलेला आहे आणि छान अशी फ्लावरची भाजी झालेली आहे। त्याच्यात कोथिंबीर टाकून घेऊया आणि एकदा छान मिक्स करून घेऊया हिला। तर हे बघा मस्त आपली फ्लावरची भाजी तयार झालेली आहे इथं। तर बघा मस्त अशी आपली हिरव्या मिरचीतली इथं फ्लावरची भाजी तयार झालेली आहे। जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।